नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंटचं जनरल मॅनेजमेंट युनिट 1 याच्यावर मोस्ट एक्सपेक्टेड MCQs जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. मॅनेजमेंट इज गोल ओरिएंटेड प्रोसेस, मॅनेजमेंट इज कॉन्टिन्युअस प्रोसेस, नंतर मॅनेजमेंट इज डायनामिक प्रोसेस आणि मॅनेजमेंट इज रिजिड प्रोसेस. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे कशाच्या कंटेक्स्टमध्ये आहे? मॅनेजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये आहे. ठीक आहे, तर मॅनेजमेंट गोल ओरिएंटेड तर असतं, तर पहिलं फर्स्ट तर नाही होणार. ठीक आहे, कॉन्टिन्युअसही असतं, हे पण नाही होणार. डायनामिक पण असतं, हे पण नाही होणार. आता इथे डायनामिक लिहिलं, इथे रिजिड लिहिलं. ठीक आहे, तर रिजिड नाही आहे. मॅनेजमेंट जे आहे ते एकदम सक्त प्रोसेस नाही आहे. याच्यात टाईम टू टाईम आपल्याला चेंजेस जे आहे ती करावं राहावं लागतात. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपल्या राईट आन्सर होईल. मॅनेजमेंट इज अ रिजिड प्रोसेस. समोर जाण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 30 डेज क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंटचा जो न्यू बॅच आहे तो 1 जुलै 2026 पासून आपला स्टार्ट होतो आहे. तर आपण याला जॉईन करू शकता. याच्यावर लाईव्ह लेक्चर्स राहतील, नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स राहतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स राहतील, वीकली टेस्ट, फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट राहतील 20+, नंतर 4000+ MCQs, PYQsचे सेशन्स आणि PDF आपल्याला दोन्ही मिळतील. तर तुम्ही जर पेपर 2ला घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो कम्प्लिटली फ्री मिळेल विथ ऑल फॅसिलिटीज. फीस 10,000 आहे, पण डिस्काउंट नंतर मात्र 4000तच तुम्हाला पेपर 1 पेपर 2 मिळून जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपनी तुम्हाला संपर्क करायचा. सेकंड क्वेश्चन पाहू. मॅनेजमेंट इज अ डॅश डायरेक्टेड प्रोसेस ॲज इट एम्स ॲट अचिव्हिंग स्पेसिफाईड गोल्स. तर कधी कधी असेही छोटे छोटे प्रश्न येऊन जातात आणि आपण जे आहे कन्फ्यूज होऊन जातो. तर याच्यासाठी प्रॅक्टिस अनिवार्य आहे. तर बघा, फ्युचर डायरेक्टेड प्रोसेस. ठीक आहे, एकेकाला फिट करून पाहायचं की अचीव गोल. तर हे कॉन्टिन्युअस डायरेक्टेड प्रोसेस हे पण काही सेन्स नाही म्हणत आहे. ठीक आहे, मॅनेजमेंट इज गोल डायरेक्टेड बिहेवियर. ठीक आहे, डेलिबरेटली तर मुळीच होणार नाही. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर सी जे आहे गोल डायरेक्टेड बिहेवियर इथे आपल्याला लागतं. तर आपलं ध्येय जे आहे ते आन्सर इथे आपलं राईट बनेल. नेक्स्ट पाहू. दिस फंक्शन ऑफ मॅनेजमेंट रिलेटेड टू प्लेसिंग द राईट पर्सन ॲट द राईट जॉब इज. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधनं विचारलेला आहे. ठीक आहे, तर राईट पर्सनला तुम्ही राईट जॉबवर ठेवत आहे. तर याचा अर्थ काय? ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, प्लॅनिंग की कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय की तुम्ही स्टँडर्ड्सनुसार काम होतात आहे की नाही, दॅट यू चेक. सो दिस इज पार्ट ऑफ कंट्रोलिंग. सो दिस विल नॉट बी देअर. प्लॅनिंगमध्ये तुम्ही पॉलिसीज डिफाईन करता, लॉंग टर्म कोर्स ऑफ ॲक्शन ठरवता. ठीक आहे, ऑर्गनायझिंगमध्ये तुम्ही रिसोर्स ॲलोकेट करता. तर हे तिन्ही तर होणार नाही. सो आपला राईट आन्सर काय बनेल? आवर राईट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी, स्टाफिंग. ठीक आहे, कर्मचारी वर्ग आपला राईट आन्सर इथे बनेल ऑप्शन बी, स्टाफिंग. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू फॉर लोअर लेवल मॅनेजमेंट. आता हा लेवल्स ऑफ मॅनेजमेंटमधनं क्वेश्चन आहे. ॲनालाइज द बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इट्स इम्प्लिकेशन फॉर द सर्वायवल ऑफ बिझनेस. त्याच्यानंतर आहे इन्शुअर द क्वालिटी ऑफ द आउटपुट. नंतर दे स्ट्राईव्ह टू रिड्यूस द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आणि दे इन्शुअर्स दॅट द सेफ्टी स्टँडर्ड्स आर मेंटेन्ड विदिन द ऑर्गनायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपल्याला कशाबद्दल विचारलं आहे? लोअर लेवल मॅनेजमेंटबद्दल विचारलं आहे. आता लोअर लेवल तर जे आहे की चांगल्या क्वालिटीचं आउटपुट व्हावं याच्यावर काम करेल. ठीक आहे, नंतर वेस्टेज कमी व्हावं याच्यावरही काम करेल. तर ए आणि बी तर आधीच गेलं, सॉरी बी आणि सी तर आधीच गेलं. हां, ते हेही बघेल की बा सेफ्टी स्टँडर्ड जे आहे ते फॉलो केलं जात आहे की नाही, ते मेंटेन्ड आहे की नाही ऑर्गनायझेशनमध्ये. पण एक लोअर लेवल मॅनेजमेंट जो आहे तो कधीही बिझनेस एन्व्हायरमेंटचं ॲनालिसिस नाही करणार आणि त्याच्यावर इम्प्लिकेशन्स नाही काढणार की याच्यावर आपला बिझनेस या डायनामिक एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करेल की नाही. ओके, सो ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर आहे. ए जो आहे तो कोणाचं काम आहे? तो टॉप लेवल मॅनेजमेंटचा काम आहे. ठीक आहे, टॉप बिझनेस अनालिसिस, एन्व्हायरमेंट अनालिसिस अँड ड्रॉइंग इम्प्लिकेशन्स फॉर सर्वायवल ऑफ बिझनेस इज द वर्क ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट. सो ऑप्शन नंबर ए आपला इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट. आता बघा, खालीलपैकी कोणती जी आहे उच्चस्तरीय व्यवस्थापनाचे कार्य नाही. सो इन्शुअरिंग क्वालिटी ऑफ आउटपुट, नंतर असाइनिंग नेसेसरी ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू देअर डिपार्टमेंट्स, नंतर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर ऑल ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन द सोसायटी आणि इन्शुअरिंग दॅट द सेफ्टी स्टँडर्ड्स आर नॉट मेंटेन विदिन द ऑर्गनायझेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
टॉप लेवल मॅनेजमेंटचं काम जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर न्यू नेसेसरी ड्युटीज तुम्ही असाइन करता, टॉप लेवल मॅनेजमेंटवर असाइन करतात. ठीक आहे, तुम्ही जितके पण ॲक्टिव्हिटीज मॅनेजमेंट बिझनेसमध्ये होतात आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट पडतो आहे सोसायटीमध्ये, याच्यासाठी पण टॉप मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी घेतं आणि तेच जबाबदार राहतं. पण इन्शुरिंग दॅट द सेफ्टी स्टँडर्ड्स आर नॉट मेंटेन्ड विदिन द ऑर्गनायझेशन आणि इन्शुरिंग क्वालिटी ऑफ आउटपुट. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या दोन ऑप्शनला कम्पेअर करता, फर्स्ट आणि फोर्थ, तर इथे नॉट मेंटेनमुळे हा ऑप्शन जो आहे तो तुमचा डी ऑप्शन राईट राहील. नेक्स्ट बघू. रॉबर्ट कॅट्स हॅज गिवन डॅश स्किल्स ॲक्सेप्ट 2 डिसिजनल, 3 टेक्निकल, 3 नॉन टेक्निकल आणि 3 ह्युमन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे रॉबर्ट कॅट्सनी कोणते स्किल जे आहे ॲक्सेप्ट विचारलं. ठीक आहे, तर रॉबर्ट कॅट्स जो आहे ते त्यांनी 3 स्किल्स दिलेले आहे. ठीक आहे, ही हॅज गिवन 3 स्किल्स अँड द 3 स्किल्स ऑफ मॅनेजमेंट आर कन्सेप्च्युअल, ह्युमन अँड टेक्निकल स्किल्स. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कन्सेप्च्युअल, ह्युमन आणि टेक्निकल. ठीक आहे, चॅट लक्षात ठेवा, व्हॉट्सअपवर तर रोजचं काम आहे ना. तर बघा इथे 3 लिहिलेलं आहे. ठीक आहे, 3 तर होऊन जाईल, पण नॉन टेक्निकल स्किल यांनी दिलेला नाही आहे. ठीक आहे, टेक्निकल स्किल दिलं आहे, ह्युमन स्किल दिलेलं आहे, इथेही टेक्निकल मेन्शन आहे. तर आपल्याला ऑप्शन नंबर जो हे आहे, ऑप्शन 3 जो आहे डिसिजनल आपल्या याच्यात होणार नाही, कारण आपल्याला स्किल्स किती आयडेंटिफाय करायचे आणि कोणचं स्किल त्यांनी नाही दिलं हे ओळखायचं आहे. तर 3 तर दिलेल्याच आहे, तर पहिला ब्लँक तर आपला भरून जाईल, पण नॉन टेक्निकलमुळे आपलं हे ऑप्शन जे आहे ते इथे राहणार नाही, बिकॉज ही हॅज गिवन टेक्निकल स्किल, नॉट नॉन टेक्निकल स्किल. ओके, सो ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर आहे. यांनी 3 कौशल्य दिले आहे आणि तांत्रिक नसलेले कौशल्य याच्यात होणार नाही. हू हॅज गिवन 10 रोल्स ऑफ मॅनेजर. ठीक आहे, तर 10 रोल्स कोणी दिले आहे? हेनरी ग्रँट, हेनरी मिन्सबर्ग, पीटर ड्रकर आणि नन ऑफ द अबव. सो विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजरचे जे 10 मॅनेजेरियल रोल्स आहे हे कोणी दिले आहे? दिस इज गिवन बाय हेनरी मिन्सबर्ग. ओके, तर हेनरी मिन्सबर्गद्वारे हे देण्यात आलेले आहे. सो ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे की बोर्ड ऑफ मॅनेजर्स अँड लोअर लेवल सुपरवायझर्स नीड ह्युमन स्किल्स इन सेम प्रपोर्शन. आणि दुसरं दिलं आहे टेक्निकल स्किल इज लिस्ट यूज्ड बाय लोअर लेवल मॅनेजमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला तुम्हाला स्टेटमेंट दिलं काय की बोर्ड ऑफ मॅनेजर अँड लोअर लेवल सुपरवायझर्स. ठीक आहे, तर ह्युमन स्किल जी आहे ती सेम प्रपोर्शनमध्ये लागते. हे बिलकुल बरोबर आहे, एकसारख्या प्रमाणात लागते तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर याचं डायग्राम बघितलं असेल तर स्किल कॉन्सेप्च्युअल सगळ्यात जास्ती टॉप मॅनेजमेंटमध्ये यूज होते, ह्युमन सगळीकडे इक्वली यूज होते आणि टेक्निकल सर्वात जास्ती जी आहे ती लोअर लेवलला यूज होते. तर पहिला स्टेटमेंट तर तुमचं अगदी बरोबर आहे. ठीक आहे, टेक्निकल स्किल विल बी लिस्ट यूज बाय लोअर लेवल मॅनेजमेंट. अरे लिस्ट कसं राहील रे बाबा, आत्ताच तुम्हाला सांगितलं ना, टेक्निकल स्किलमध्ये काय असतं, हे याचं काय असतं वाईड यूजेज. ठीक आहे, वाईडली यूज्ड असं तुम्ही याच्यात म्हणू शकता. सो ऑप्शन नंबर इथे जो आहे ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू आपला इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न बघू. विच स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग डिफरंट लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, टॉप मॅनेजमेंट लेवल इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग प्लॅन्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ ऑर्गनायझेशन. नंतर ऑथॉरिटी इज हायेस्ट ॲट मिडल लेवल मॅनेजमेंट. नंतर दिलं आहे रिपोर्टिंग ऑफ वर्क बाय लोअर लेवल इज रिपोर्टेड टू टॉप मॅनेजमेंट डायरेक्टली आणि ऑल ऑफ द अबव. सो विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट निवडायची. तर जर समजा एखाद्या लोअर लेवलच्या मॅनेजरला टॉप मॅनेजमेंटला तो डायरेक्टली रिपोर्ट नाही करणार. ठीक आहे, तर हा चुकला. त्याच्यानंतर अथॉरिटी इज हायेस्ट ॲट मिडल लेवल मॅनेजमेंट, तर हे पण आपलं इनकरेक्ट राहील. ठीक आहे, टॉप मॅनेजमेंट लेवल इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग प्लॅन्स अँड स्ट्रॅटेजीज जे आहे ते ऑर्गनायझेशन, ते आपलं राईट आन्सर इथे राहील. ठीक आहे, नेक्स्ट पाहू. द फ्लो ऑफ अथॉरिटी इज इन अपवर्ड डायरेक्शन आणि द फ्लो ऑफ अकाउंटेबिलिटी इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी असे 3 वेगळे कन्सेप्ट्स असतात. तर अथॉरिटीचा फ्लो नेहमी वरून खालच्या साईडला असतो. ठीक आहे, आणि अकाउंटेबिलिटीची जी फ्लो आहे तो नेहमी अपवर्ड. ठीक आहे, म्हणजे एक मॅनेजर जो आहे तो बॉसला सांगतो किंवा काय याचं कारण काय, काही झालं तर त्याचा रिझन जो आहे इफ ही इज अकाउंटेबल ही विल रिप्लाय टू द सिनियर मॅनेजर. ओके, और सिनियर बॉसेस. सो ऑप्शन नंबर
इथे डाऊनवर्ड दिलं आहे, इथे अपवर्ड दिलं आहे, त्याच्यामुळे बोथ द स्टेटमेंट्स विल बी फॉल्स. ओके, सो ऑप्शन नंबर बी इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट प्रश्न पाहू. अकाउंटेबिलिटी अँड अथॉरिटी आर नॉट पार्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. आणि स्टेटमेंट 2 दिलं आहे, डेलिगेशन प्रोसेस इज नॉट यूज्ड इन ऑर्गनायझेशन. तर अकाउंटेबिलिटी अँड अथॉरिटी आर पार्ट अँड एलिमेंट्स ऑफ डेलिगेशन ऑफ अथॉरिटी. ठीक आहे, डेलिगेशन ऑफ अथॉरिटीमध्ये आपण 3 मेन टर्म्स बघतो, अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. तर हे नॉट पार्टमुळे हा स्टेटमेंट चुकला. आणि डेलिगेशन प्रोसेस इज नॉट यूज्ड इन ऑर्गनायझेशन असं कसं होईल. ठीक आहे, सर्वीकडेच हे वापरलं जातं. तर इथे पण बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स जे आहे ते आपलं इथे राईट आन्सर बनून जाईल. नेक्स्ट प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइज मॅनेजर ॲज बिईंग इफेक्टिव्ह. दे यूज मिनिमम अमाऊंट ऑफ रिसोर्सेस फॉर द अमाऊंट ऑफ आउटपुट प्रोड्यूस्ड. नंतर दे डिवोट अ लार्ज अमाऊंट ऑफ टाइम टू प्लॅनिंग. नंतर दे अचीव देअर गोल्स. आणि दे इंटरव्ह्यू, सिलेक्ट अँड ट्रेन पीपल हू आर मोस्ट सुटेबल टू फिट ओपन जॉब. तर बघा, मिनिमम अमाऊंट ऑफ रिसोर्सेस फॉर द अमाऊंट ऑफ आउटपुट प्रोड्यूस. ठीक आहे, हे जे आहे हे टॉप मॅनेजमेंटचं कॅरेक्टराइज द मॅनेजर. ठीक आहे, इफेक्टिवली मॅनेजर डिवोट लार्ज अमाऊंट ऑफ टाईम इन प्लॅनिंग. याला तुम्ही प्लॅनिंगमध्येच टाईमपास करत आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही मॅनेजरमध्ये कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, नो, इफेक्टिव्ह मॅनेजर तो राहील जो गोल्स अचीव करतो. ओके, आणि दे इंटरव्ह्यू सिलेक्ट, तर हे HR चं काम आहे, तर हे पण इथे योग्यता नाही बसणार. सो जेव्हा जर समजा HR ला सिलेक्ट ह्युमन रिक्रुटमेंट करायचं आहे, रिक्रुटमेंट सिलेक्शन करायचं आहे, तर जेव्हा रिक्रुटमेंट सिलेक्शनचं गोल पूर्ण होऊन जाईल तेव्हाच तो मॅनेजर इफेक्टिव्हली कन्सिडर केला जाईल. ओके, सो ऑप्शन सी इथे राईट आन्सर राहील. Which level of management is responsible for establishing a vision of the organization, developing broad plans and strategies, and directing subordinate managers? फर्स्ट लेवल मॅनेजर, मिडल लेवल, नंतर एक्झिक्युटिव्ह लेवल आणि सेकंड लेवल मॅनेजर. तर इथे बघा, इस्टॅब्लिश विजन इथूनच आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आणि ब्रॉड प्लॅन्स डेव्हलप करत आहे, स्ट्रॅटेजीज डेव्हलप करत आहे, तर हे कोण करतं, हे करतं एक्झिक्युटिव्ह मॅनेजर्स. ओके, ऑप्शन सी एक्झिक्युटिव्ह मॅनेजर जे आहे ते आपलं राईट आन्सर राहील. कारण फर्स्ट लाईन मॅनेजर्स जे आहे खालचेच याच्यात येऊन जातील. नेक्स्ट बघा, वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल इन्व्हॉल्व्स हाय कॉस्ट, कॉन्फ्लिक्ट, बोथ A and B, नन ऑफ द अबव. तर वाईड स्पॅन जर असेल तर वाईड स्पॅनमध्ये जे आहे आपल्याला खर्च तर जास्त येतो आणि कन्फ्लिक्ट जो आहे तो इथे सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ठीक आहे, वाईड स्पॅनमध्ये कन्फ्लिक्ट जो आहे दॅट ऑलवेज एनकर. सो ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला राईट आन्सर इथे राहील. नेक्स्ट पाहू, स्पॅन ऑफ मॅनेजमेंट वॉज गिवन बाय. आता असे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. तर स्पॅन ऑफ मॅनेजमेंटची संकल्पना जी आहे, इट वॉज नॉट गिवन बाय गेरी डेस्लर, नॉट गिवन बाय फेओल, सो इट वॉज गिवन बाय लॅन हॅमिल्टन. ठीक आहे, लॅन हॅमिल्टननी स्पॅन ऑफ मॅनेजमेंटची कन्सेप्ट जी आहे ती दिलेली होती. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो आपली रिव्हिजन झाली असेल जनरल मॅनेजमेंटची. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट युनिटचे 15th एक्सपेक्टेड क्वेश्चन सोबत.